तर आजचा टॉपिक आहे आय टी प्लस क्लाउड प्लस ए आय फंडामेंटल्स रिलेटेड टू सर्व्हिस नाव. हा वीक 1चा फर्स्ट सेशन आहे. तर पहिलं तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि थँक्यू, म्हणजे तुम्ही स्वतःसाठी एफर्ट घेताय आणि जॉईन करताय टायमिंगवरती. ओके, फर्स्ट आहे ॲप्लिकेशन. लाईक ह्या टॉपिककडं जाण्याआधी आपण सर्व्हिस नावमध्ये आज जाणार नाही आहे. आपण फक्त याची थिंकिंग बघणार आहे किंवा एक ॲक्च्युअल कॉन्सेप्ट बघणार आहे, ज्या की सर्व्हिस नावच्या आर्किटेक्चरला एकदम रिलेट करतात एकदम क्लोजली. जर का तुम्ही ह्या कॉन्सेप्ट ॲज अ हे केल्या समजल्या, तर तुम्ही नॉट ओन्ली सर्व्हिस नाव पण क्लाउडमधले कुठले पण ॲप्लिकेशन आहेत किंवा सॉफ्टवेअर आहेत, जसं सेल्सफोर्स आहे किंवा AWS आहे किंवा वेगवेगळे सॉफ्टवेअर आहे, तर त्यावरती पण तुम्ही इझिली काम करू शकता. ओके, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला काय वाटतं, जेव्हा एक कुठली पण आपण वेबसाईट ओपन करतो, काय होत असेल त्यामध्ये? किंवा मी जाऊन गुगलवरती सर्च करतो काहीतरी ॲप्लिकेशन लाईफ सायकल, तर त्या केसमध्ये काय होत असेल बॅकग्राऊंडमध्ये? सर, आपण वेबवर DNS सर्च करत असतो, डोमेन नेम सिस्टम. ओके. त्याचं बॅकग्राऊंडला जे काम होतं सर, ते आपण IP वर डेस्टिनेशन ॲड्रेसवर आपण रिक्वेस्ट सेंड करत असतो. ओके. हो, आणि तेव्हा आपण DNS थ्रू रिक्वेस्ट सेंड करत असतो. परफेक्ट. हां, तर इझी आहे. आज आपण हेच बघणार आहे की मॉडर्न ॲप्लिकेशन कसे वर्क होतात किंवा कसे डेव्हलप केले जातात. ते ॲप्लिकेशन सगळ्यांना माहिती आहेत, सगळ्यांच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, सगळीकडे ॲप्लिकेशन आहेत आपल्याकडे. आणि आपण हे सर्व्हिस नावच्या साईडने आपण बघणार आहे. एक्झिस्टिंग नॉलेज सगळ्यांना आहे, आपण सगळे कम्प्युटर सायन्स बॅकग्राऊंडने किंवा कम्प्युटर ॲप्लिकेशन बॅकग्राऊंडने, तर याचं एक्झिस्टिंग ॲप्लिकेशन ते नॉलेज सगळ्यांना आहे. आता फॉर एक्झाम्पल की ॲप्लिकेशन काय आहे, तर ॲप्लिकेशन हे एक सिम्पल सॉफ्टवेअर आहे जे की बिल्ट झालं आहे एक बिझनेस प्रॉब्लेम सॉल्व करायला. नॉट ओन्ली बिझनेस प्रॉब्लेम पण रिअल लाईफ प्रॉब्लेम, किंवा ज्याने पण आपली लाईफ इझी होऊ शकते. जसं फॉर एक्झाम्पल बँकिंग ॲप आहे, जे की आपलं मनी मॅनेज करण्यासाठी किंवा ॲसेट मॅनेज करण्यासाठी, वेल्थ रिलेटेड ॲसेट मॅनेज करण्यासाठी बँकिंग ॲप यूज केले जातात. ॲमेझॉन हे ॲप आहे जे की आपण ऑनलाईन शॉपिंगला नेहमी यूज करतो. इंस्टाग्राम सगळ्यांना माहिती आहे, सोशल मीडिया नेटवर्किंग साईट आहे. आणि आपलं सर्व्हिस नाव काय करतं, जे की मॅनेज आय टी सर्व्हिसेस ज्या आहेत त्या मॅनेज करायला मदत करतं. नॉट ओन्ली म्हणजे आय टी सर्व्हिस म्हणजे फक्त IT सेक्टरमध्ये नाही, तर बँकिंग डोमेनमध्ये किंवा बँकिंग सेक्टरमध्ये, हेल्थ अँड सायन्स सेक्टरमध्ये किंवा बऱ्याच सेक्टरमध्ये. रिमेंबर की सॉफ्टवेअर हे काय करतं किंवा हे एक्झिस्ट का करतं, हे एखादा प्रॉब्लेम सॉल्व करायला एक्झिस्ट करतं. तर जेव्हा पण एक ॲप्लिकेशन बिल्ड होतं, त्याची लाईफ सायकल कशी असते, ते पहिल्यांदा प्लॅनिंग होतं, नंतर मग ॲनालिसिस, डिझाईन, डेव्हलपमेंट, टेस्टिंग, डिप्लॉयमेंट आणि मेंटेनन्स. आता ह्या एका स्टेटमध्ये काय होतं नेमकं, तर प्लॅनिंग स्टेटमध्ये ह्या क्वेश्चनचं आन्सर फाइंड केलं जातं की हे ॲप्लिकेशन कोणता प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे ॲक्च्युअलमध्ये. फॉर एक्झाम्पल कंपनीमध्ये खूप सारे ईमेल्स येत आहेत IT सपोर्ट टीमसाठी, आणि जर का खूप सारे ईमेल येत आहेत, तर IT सपोर्ट जी टीम आहे त्यांना ते ईमेल मॅनेज करणं, ईमेलला रिप्लाय करणं, ईमेल परत ते इश्यू रिझॉल्व करून त्यांना दरवेळेस अपडेट देणं, हा एका किंवा 2 ईमेलला रिप्लाय देणं इज इझी. पण जर का हे तुम्हाला हंड्रेड्समध्ये जर का येत असतील, तर ते एक प्रॉब्लेम आहे. तर प्लॅनिंग फेजमध्ये तेच बघितलं जातं की व्हॉट प्रॉब्लेम आर वी सॉल्विंग. ॲनालिसिस फेजमध्ये व्हॉट फीचर डू वी नीड, की हे ॲप्लिकेशन काय फीचर देणार आहे. आता प्लॅनिंगमध्ये आपण जो प्रॉब्लेम कन्सिडर केला होता, कंपनी हॅज टू मेनी ईमेल्स फॉर IT सपोर्ट, तर त्याचंच ॲनालिसिसमध्ये ते ॲनालाइज करतात की याचे फीचर काय काय असू शकतात. मग त्या फीचर काय काय असू शकतात, तर फीचर एक असू शकतं तिकीट क्रिएशन, म्हणजे एका
इशूसाठी एक तिकीट क्रिएट झालं पाहिजे. नंतर ते इशू किंवा तो तिकीट असाइनमेंट, स्टेटस ट्रॅकिंग किंवा रिपोर्टिंग, हे सगळे प्लॅनिंग ॲनालिसिस फेजमध्ये याचे फीचर डिसाईड केले जातात किंवा एक ॲनालिसिस केलं जातं. आणि हे जर का आपण रिप्लेस करतो आहे ईमेल्सला तिकीट मॅनेजमेंट टूलने, तर ते काय काय फीचर देऊ शकतं, तिकीट क्रिएशन किंवा तिकीट असाइनमेंट, स्टेटस ट्रॅकिंग, रिपोर्टिंग, लाईक दॅट. डिझाईन फेजमध्ये ॲक्च्युअल हे हाऊ इट विल लुक किंवा हाऊ इट विल फील किंवा हाऊ इट विल वर्क या क्वेश्चनचं आन्सर दिलं जातं किंवा डिफाईन केलं जातं, हे डिझाईन केलं जातं. तर ते डिझायनिंगमध्ये त्याचा UI कसा असेल, डेटाबेस, आर्किटेक्चर, इन शॉर्ट हाऊ इट विल लुक, तर हे डिझाईन केलं जातं. फॉर एक्झाम्पल UIवरती कुठले फॉर्म दिसतील, डेटाबेसमध्ये कुठले डेटाबेस स्ट्रक्चर काय असेल, त्याच्यात रिलेशनशिप काय असेल, त्याच्यात फील्ड कुठले असतील, आपल्याला कॉलम कुठले हवेत, कुठले फील्ड मॅन्डेटरी हवेत, कुठले नॉन मॅन्डेटरी हवेत, हे सगळंच्या सगळं हे डिझायनिंग फेजमध्ये हे केलं जातं, प्लॅन केलं जातं. आणि थर्ड आणि मोस्ट इम्पॉर्टंट डिझायनिंगमध्ये आर्किटेक्चर प्लॅनिंगही होतं. म्हणजे आर्किटेक्चर प्लॅनिंगशिवाय कुठलंच ॲप्लिकेशन बिल्ट होत नाही. जर का ते कॉम्प्लेक्स असेल तर इझी ॲप्लिकेशन सोल्युशन डिझायनर्स वगैरे पण डिझाईन करू शकतात. मग इथे डिझायनिंग झाल्याच्या नंतर जेव्हा डिझाईन ती फायनल होते त्यावेळेस डेव्हलपमेंट फेजमध्ये येते, जिकडे डेव्हलपर्स लाईक मी, यू ते ॲप्लिकेशन बिल्ड करतात. टेस्टिंगमध्ये टेस्टर्सची टीम असते जी के टेस्ट करतात त्या ॲप्लिकेशन, ते फीचर्स, त्यातले सगळे फंक्शनॅलिटीज आर वर्किंग ऑर नॉट किंवा UI इज करेक्टली ॲक्सेसिबल ऑर नॉट. आणि त्या बेसिसवरती जर का काही इशू असतील, त्याच्यात काही वर्क करत नसेल तर ते बग रेज करतात किंवा इशू रेज करतात आणि ते डेव्हलपरला फिक्स करावे लागतात. जशीच टेस्टिंग कंप्लीट होते, सगळे बग फिक्स होतात आणि ॲप्लिकेशन करेक्टली वर्क ऑर एक्सपेक्टेडली वर्क व्हायला लागतं, तेव्हा ते डिप्लॉयमेंट फेज आपल्याला ते डिप्लॉय करावं लागतं. त्यालाच म्हणतात IT कॉन्सेप्टमध्ये म्हणतात गो लाईव्ह. तर गो लाईव्हमध्ये डेव्हलपमेंट जेव्हा होते तेव्हा ती होते लोअर इन्स्टन्सला किंवा नॉन प्रॉड इन्स्टन्सला किंवा नॉन प्रॉड एन्व्हायरमेंटमध्ये. तर बेसिकली आपल्याला नॉन प्रॉड टू प्रॉड डिप्लॉयमेंट करावे लागते, ज्याच्यात डिप्लॉयमेंट म्हणजे काय, हा कोड आहे तर हा नॉन प्रॉड टू प्रॉड आपण मूव्ह करतो, दॅट्स इट. आणि जेव्हा डिप्लॉयमेंट होते तेव्हा परत एकदा आपल्याला ते टेस्ट करावं लागतं आणि प्रॉडवरती ते सही वर्क करतं आहे की नाही त्याच्या बेसिसवरती त्याचा गो लाईव्ह सक्सेस ऑर फेल किंवा किती पर्सेंटेजमध्ये सक्सेस झालं आहे हे काउंट केलं जातं. आणि ह्या सगळ्या ज्या स्टेट आहेत त्या प्लॅनिंगमधून ॲनालिसिसमध्ये गेल्यावर ते परत एकदा प्लॅनिंगमध्ये पण जाऊ शकतं. फॉर एक्झाम्पल आपल्या प्लॅनमध्ये काहीतरी आणखी प्रॉब्लेम आपल्याला ॲड करावे लागतील किंवा ॲनालिसिस झालं आहे पण डिझायनिंग फेजमध्ये आल्याच्यानंतर परत एकदा ॲनालिसिस फेजमध्ये जाऊ शकतात की हा आपण डिझाईन केला आहे पण यात अजून काय फीचर ॲड करू शकतात का, तर ते ॲनालिसिस फेजमध्ये जाऊन परत एकदा हे करू शकतं. ह्या फेजेस किंवा ही जी डेव्हलपमेंट लाईफ सायकल आहे ही फक्त एक मेथॉडॉलॉजी आहे जी तुम्हाला तुमचं ॲप्लिकेशन प्लॅन करण्यापासून ते डिप्लॉय करण्यापर्यंत मदत करते. लास्टला येते मेंटेनन्समध्ये काय असतं, एक ॲप्लिकेशन गेलं आहे, आता फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम आपल्या डे टू डे यूजमध्ये आहे पण त्याच्यात काही जर का बग इशू येत आहेत किंवा युजर्सला काहीतरी फंक्शनॅलिटी वर्क नाही करत आहे, मग ते तिकडे सपोर्ट जो प्रोव्हाइड केला जातो तो केला जातो मेंटेनन्स. किंवा एखादं फीचर नवीन ॲड करायचं आहे ते ॲज इन एन्हान्समेंट मेंटेनन्स ह्या स्टेजच्या अंडर केलं जातं. आणि आपलं एक्झिस्टिंग ॲप्लिकेशन इम्प्रूव्ह केलं जातं ह्या फेजमध्ये, मेंटेनन्स फेजमध्ये. वेब आर्किटेक्चर ॲप्लिकेशनचं कसं असतं किंवा फ्रंट एंड, बॅक एंड किंवा डेटाबेस हे इंटर रिलेटेड कसे आहेत हे बघणार आहे. तर प्रत्येक जे ॲप्लिकेशन आहे
हे असं वर्क होतं. म्हणजे त्याला फ्रंट एंड असतो, त्याला एक बॅक एंड असतो, त्याला एक डेटाबेस असतो. आणि फ्रंट एंड म्हणजे काय, तर क्लायंट साईड. क्लायंट साईड म्हणजे काय, तर युजरचा ब्राउझर असेल, म्हणजे बेसिकली ते ब्राउझरमध्येच एक्झिक्यूट होतं. त्यात कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी यूज होतात किंवा रन होतात ब्राउझरमध्ये, तर HTML ह्या लँग्वेजेस सगळ्या, HTML, CSS, जावास्क्रिप्ट, रिॲक्ट, अँग्युलर JS पण आहे. तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज इकडे एक्झिक्यूट होतात. आणि क्लायंट साईड याचे लाईक फ्रंट एंडचे हे काय काय एक्झाम्पल असू शकतात, तर जो पण एक आपण फॉर्म पाहतोय माझ्या ब्राउझरवरती, तर तो आहे क्लायंट साईड. किंवा एखादं बटन आहे त्या फॉर्मवरती, एक एक UI आहे, म्हणजे एक युजर इंटरफेस आहे, किंवा एक पोर्टल आहे, तर हे सगळ्याचं सगळं आहे फ्रंट एंड. सर्व्हिस नावमध्ये सर्व्हिस नाव आता आपण इन्स्टन्सला जाऊनही दाखवू शकतो. मे बी मला वाटतं डेव्हलपर इन्स्टन्स ऑन करतो मी. हा आहे क्लायंट साईडवरती. याच्यावरती असणारे सबमिट, रिझॉल्व हे बटन्स, किंवा हा वाला फॉर्म, किंवा हा जो UI युजर इंटरफेस पूर्णच्या पूर्ण इथून ते इथपर्यंत, हा आहे युजर इंटरफेस. याचे पोर्टल पण असू शकतात. पोर्टल म्हणजे काय, जिकडून काही गोष्टी रिक्वेस्ट केल्या जाऊ शकतात किंवा काय. ओके, एक सेकंड, मी पोर्टल पण शो करतो. जिकडे तुम्ही नॉलेज ॲक्सेस करू शकता किंवा काहीतरी सर्विस ॲक्सेस करू शकता, सर्विस रिक्वेस्ट करू शकता. तर ते वेगवेगळे याचे UI असू शकतात. असं आहे. हा एक UI, याला म्हणतात पोर्टल, जिकडून तुम्ही वेगवेगळ्या सर्विस किंवा काहीतरी रिक्वेस्ट करू शकता. फॉर एक्झाम्पल, इकडे जर का मी रिक्वेस्ट समथिंगवरती क्लिक करतो, तर हार्डवेअर, सॉफ्टवेअर किंवा टँजिबल किंवा इनटँजिबल सर्व्हिसेस आपण ऑर्डर करू शकतो. आणि हे कसं, म्हणजे कुठे करू शकतो, तर तुम्ही जर का एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय, तर त्यावेळेस तुम्हाला जर का एखादी केबल हवी आहे, ॲडॅप्टर हवा आहे, तर तुम्ही जाऊन डिरेक्टली सपोर्ट टीमकडून मागत नाहीत, तर तुम्ही इकडे जस्ट रिक्वेस्ट करता ह्या फॉर्मवरून, आणि ती रिक्वेस्ट जाऊन फुलफिल केली जाते सपोर्ट टीम किंवा जो पण रिस्पॉन्सिबल टीम आहे त्याच्यासाठी. तर हा एक UI, जिकडे तुम्हाला टायटल दिसतं आहे, शॉर्ट डिस्क्रिप्शन, लॉंग डिस्क्रिप्शन, किंवा एक इमेज आहे, काही फॉर्म फील्ड आहेत, इकडे काही बटन आहेत, सबमिट, सेव्ह ॲज अ ड्राफ्ट, किंवा इकडे काही रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे. तर हे सगळ्याचं सगळं येतं क्लायंट साईडला. आपण हे इन डिटेल कसं डेव्हलप करायचं काय ते सगळं बघणार आहे, पण आजसाठी तरी आपल्याला फक्त हे समजून घ्यायचं आहे. हे फ्रंट एंड जर का समजलं असेल, तर आपण बॅक एंडकडे जाऊ. जसं मगाशी संदीपने एकदम बरोबर सांगितलं. मी जेव्हा कधी पण लाईक गुगलला जाऊन एक टॉपिक सर्च करतो, फॉर एक्झाम्पल वेब आर्किटेक्चर किंवा कुठलं पण एक वेबसाईट, तर त्यावेळेस ती रिक्वेस्ट सर्व्हर साईडला सेंड केली जाते. सर्व्हर साईडला काय असतं, सर्व्हर साईडवरती कुठल्या टेक्नॉलॉजीज रन होतात, तर जावा असेल, पायथॉन किंवा नोड, यामध्ये लिहिलेलं लॉजिक हे सगळं सर्व्हर साईडला रन होतं. सर्व्हिस नावमध्ये सर्व्हर साईडला जावास्क्रिप्ट रन होते, आणि त्यातलं रायनो इंजिन हे एक्झिक्यूट होतं. तर याचे सर्व्हिस नावमध्ये सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगमध्ये किंवा सर्व्हर साईडमध्ये काय काय रिलाय करतं किंवा रिसाईड करतं, तर बिझनेस रूल असतील किंवा स्क्रिप्ट इन्क्लूड असेल, हे सगळेचे सगळे मॉड्यूल बघणार आहे आपण. ACL बिझनेस रूल म्हणजे जेव्हा पण एखादा रेकॉर्ड क्रिएट, डिलीट, अपडेट किंवा क्वेरी होतो, त्यावेळेस रन होणारं लॉजिक म्हणजे बिझनेस रूल. याच्या प्रत्येकाच्या डेफिनेशन आहेत. फ्लो लॉजिक आहे, जे की तुम्हाला ऑटोमेट करायला मदत करतं कुठल्या पण रिपिटेटिव्ह टास्क, जे की तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये किंवा तुमच्या क्लायंटच्या किंवा युजरच्या ऑर्गनायझेशनमध्ये चालतात. ते रिपिटेटिव्ह टास्क आपण फ्लो वापरून ॲक्च्युअलमध्ये ऑटोमेट करू शकतो. तर हे कसं करायचं, काय करायचं, हे आपण प्रॉपर इन डिटेल विथ एक्झाम्पल, विथ डेमो, हे सगळं अपकमिंग सेशनमध्ये पाहणार आहे. आपण ऑलरेडी एक याचा सिलेबस बनवला आहे, आणि त्याच याने आपण नेक्स्ट वीकपासून किंवा आजपासूनच आपण सुरू केलेलं आहे.
आजचा सेशन आहे आय टी क्लाउड प्लस ए आय फंडामेंटल्स या टॉपिकवरती. आणि नेक्स्ट सेशन आपण सर्व्हिस नाव ॲक्च्युअल फॉर्म्स, टेबल्स, रिलेशनशिप्स याने सुरुवात करणार आहे. तर ओके, सर्व्हर साईडमध्ये सर्व्हर साईड एक्झिक्यूट कधी होतं, जेव्हा युजरवरती फॉर्म युजर सबमिट बटनवरती क्लिक करतो किंवा फ्रंट एंडला सेंड रिक्वेस्ट करतो, फ्रंट एंडने सेंड रिक्वेस्ट करतो किंवा बॅक एंड प्रोसेसिंग लॉजिक आहे काहीतरी जे की शेड्यूल्ड आहे, ह्या टायमिंगला हे लॉजिक रन झालं पाहिजे, त्यावेळेस ते सर्व्हर साईडला एक्झिक्यूट होतं. किंवा एखादी रिक्वेस्ट आपल्याला डेटाबेसला पाठवायची किंवा डेटाबेसमधून काहीतरी डेटा आपल्याला फेच करायचा आहे, तर ते पण बॅक एंड साईडला लॉजिक रन होतं. किंवा सर्व्हर साईडवरून काहीतरी रिस्पॉन्स आपल्याला क्लायंट साईडला पाठवायचा आहे, तर ते पण लॉजिक आपण सर्व्हर साईडपासून एक्झिक्यूट करू शकतो. फॉर एक्झाम्पल सर्व्हर साईडवरून ते कसं होतं, तर इकडे एक फील्ड आहे रिक्वेस्टेड फॉर. हा सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजे मी आहे. मी ॲज अ सिस्टम ॲडमिन लॉग इन केला आहे. तर मी जेव्हा पण याच्यात एक युजर सिलेक्ट करतो, तर फॉर एक्झाम्पल मला ह्या ॲदेला ह्या युजरचा ईमेल आय डी शो करायचा आहे इकडे ॲज अ, किंवा एक नवीन फील्ड ईमेल ह्या याच्यात शो करायचा आहे. तर मी काय करणार, जेव्हा पण सिलेक्ट होतो आहे त्यावरती एक रिक्वेस्ट सेंड करणार क्लायंट साईडवरून ह्या ईमेलसाठी, पर्टिक्युलर क्लायंट स्क्रिप्टिंग ग्लाइड अजॅक्स कॉल करून, आणि रिटर्नमध्ये रिस्पॉन्समध्ये आपल्याला ईमेल आय डी रिटर्न होणार, जे की सर्व्हर साईड पहिले सर्व्हर साईडला डेटाबेसला कॉल करणार आणि त्यावरून तो ईमेल आय डी आलेला इकडे ॲज अ रिस्पॉन्स पास करणार. फर्स्ट आपण फ्रंट एंडवरून सिलेक्टेड युजर सर्व्हर साईडला पास करणार. तो सर्व्हर साईडला आल्यानंतर सर्व्हर साईडवरून ती क्वेरी डेटाबेसवरती एक्झिक्यूट करणार. पर्टिक्युलर युजरचा ईमेल आय डी आपण टेबलमधून किंवा त्या डेटाबेसमधून फेच करणार. सर्व्हर साईडला आल्यावरून तिकडून आपण ॲज अ रिस्पॉन्स क्लायंट साईडला सेंड करणार. आणि क्लायंट साईडला आल्यावर आपण त्याच्यासोबत मल्टिपल ऑपरेशन करू शकतो. आयदर ती व्हॅल्यू सेटमध्ये फील्डमध्ये सेट करू शकतो किंवा ॲज अ अलर्ट शो करू शकतो, भरपूर साऱ्या गोष्टी. तर डेटाबेसमध्ये काय असणार आहे, जर का सर्व्हर साईड समजलं आणि डेटाबेस आपली ॲक्च्युअल आपण कम्प्युटर सायन्स कॉन्सेप्टमध्ये जे शिकलो आहे तेच आहे. रिलेशनशिप डेटाबेस असतात ज्याच्यात टेबल्स आणि त्यातले रिलेशनशिप असतात. सर्व्हिस नावमध्ये कुठले कुठले टेबल आहेत, तर युजर टेबल आहे, इन्सिडेंट टेबल आहे, जो की आत्ता मी एक रेकॉर्ड शो केला इकडे, हा आहे इन्सिडेंट टेबल. याचे नंबर, कॉलर, कॅटेगरी, सब कॅटेगरी हे सगळेचे सगळे कॉलम आहेत आणि ह्या त्याच्या व्हॅल्यू आहेत. याच्यामध्ये आता हा जस्ट एक रेकॉर्डचा फॉर्म आहे. आपल्याला जर का इन्सिडंट लिस्ट पाहायची आहे तर आपण इकडून पाहू शकतो. incident.list आपल्याला इकडे सर्च करायचं. इन्सिडंट हा आहे इन शॉर्ट इन्सिडंटचं टेबल. नंबर, ओपन, शॉर्ट डिस्क्रिप्शन हे बरेचसे फील्ड आहेत आणि त्याचे हे रेकॉर्ड आहेत. 1, 2, 3 जेवढे रोज आहेत, रोज आर इक्वल टू रेकॉर्ड्स आणि कॉलम्स आर इक्वल टू फील्ड्स. ओके, तर क्लायंट साईड म्हणजे इन शॉर्ट क्लायंट साईड म्हणजे ब्राउझर आहे. सर्व्हर साईड आपल्या केसमध्ये इन सर्व्हिस नावच्या केसमध्ये सर्व्हर साईड एक इन्स्टन्स आहे आणि डेटाबेस हे म्हणजे टेबल्स आहेत आपले, जे इन्सिडंट, युजर किंवा CMDB टेबल्स आहेत. हे जर तुम्हाला समजलं तर तुम्हाला 50% सर्व्हिस नाव समजून जाणार, कारण की हे एक वेब ॲप्लिकेशन आहे आणि इकडे सगळ्याच्या सगळ्या रिक्वेस्ट किंवा सगळ्याच्या सगळं फंक्शनॅलिटी वाईज हे असंच वर्क होतं. ओके, आता आहे नेक्स्ट टॉपिक क्लाउड मॉडेल्स. आता हे आपलं सर्व्हिस नाव जे आहे ते क्लाउडवरतीच आहे, त्यामुळं मी हा टॉपिक पण तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे. हे एक बेसिक कन्सेप्ट आहे जी की तुम्हाला माहीत पाहिजे. इन शॉर्ट हे व्हर्च्युअल सर्व्हर तुम्हाला प्रोव्हाइड करतं. तर त्याचा अर्थ काय होतो की क्लाउड हे तुम्ही कुठलंच सर्व्हर ओन करत नाही फिजिकली, तुम्ही ते व्हर्च्युअली ॲक्सेस करता. ओके, तुम्ही काय करता, यू जस्ट रेंट इन्फ्रास्ट्रक्चर ओव्हर दी इंटरनेट. तुमच्या लोकल मशीनवरती कुठलंच सर्व्हर किंवा काय
भरपूर मोठे मोठे सर्वर असतात, त्यात मेमरी किंवा स्टोरेज किंवा प्रोसेसिंग सी पी यूज हे सगळ्याचं सगळं सी पी यूज जी पी यूज हे सगळ्याचं सगळं तुम्ही ओन करत नाही. तुम्ही इकडे ह्या इमेजमध्ये जे असे सर्वर्स दिसतात हे असं काही घेत नाही. तुम्ही काय करता, एक क्लाउडवरती एक व्हर्च्युअल मशीन किंवा सॉरी नॉट व्हर्च्युअल मशीन पण तुमचा क्लाउडवरती तुम्ही जस्ट इन्फ्रास्ट्रक्चर बाय करता. फॉर एक्झाम्पल तुम्ही कम्प्युटर हार्डवेअर बाय करण्यापेक्षा तुम्ही AWSला पे करता आणि ते तुम्हाला एक व्हर्च्युअल मशीन देतात. व्हर्च्युअल मशीन आयदर ती कुठल्या पण OS वरती बिल्ट असू शकते, आयदर ती विंडोज व्हर्च्युअल मशीन असू शकते किंवा लिनक्स असू शकते, अशा पद्धतीने. तर याच्यात क्लाउड मॉडेल काय असतात, लाईक क्लाउडवरती तुम्हाला ज्यावेळेस कुठला पण सर्वर दिला जातो ते डिफरंट मॉडेलवरती दिला जातो. फॉर एक्झाम्पल IaaS, नेक्स्ट इज PaaS अँड थर्ड इज SaaS. हे काय, IaaS म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस. फॉर एक्झाम्पल जसं संदीपने सांगितलं AWS EC2 हे आपल्याला व्हर्च्युअल मशीन देतं. तर ते काय करतं, आपण म्हणजे क्लाउड काय काय प्रोव्हाइड करतं, एक सर्वर प्रोव्हाइड करतं, त्यात स्टोरेज, त्यात नेटवर्किंग, हे सगळ्याचं सगळं प्रोव्हाइड करतं. आणि आपण त्यात काय काय मॅनेज करू शकतो, तर आपण ऑपरेटिंग सिस्टम मॅनेज करू शकतो, रन टाईम किंवा त्यात असणारे ॲप्लिकेशन्स मॅनेज करू शकतो. हे आहे इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस, ज्यात सगळं काही भेटून जातं तुम्हाला. तुम्ही डिरेक्टली एक इन्फ्रास्ट्रक्चर ओन करता, असं म्हणजे एक रेंट करता. त्याच्यानंतर येतं प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिसचं एक एक्झाम्पल आहे जे की हिरोको. हे काय करतं, तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टम आणि इन्फ्रास्ट्रक्चर देतं आणि तुम्ही काय मॅनेज करता, त्यात असणारे ॲप्लिकेशन्स. ओके. क्लाउड काय काय प्रोव्हाइड करतं, नेटवर्किंग किंवा स्टोरेज, सर्वर्स, इन शॉर्ट लाईक इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऑपरेटिंग सिस्टम देतं आणि तुम्ही ॲप्लिकेशन मॅनेज करता. तुम्ही ॲज अ ऑर्गनायझेशन तुम्ही ओके मॅनेज करता. थर्ड आहे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिसचे एक्झाम्पल काय काय असू शकतात, तर सॉफ्टवेअर आपण जीमेल हे सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस यूज करतो, सेल्सफोर्स, ServiceNow. हे काय, तर आपण कंपनीला एक इयरली सबस्क्रिप्शन पे करतो किंवा ॲज अ रेंट पे करतो आणि आपण इन रिटर्न आपल्याला जी पाहिजे तीच सर्व्हिस घेतो. आपण लाईक सर्वर मॅनेज करत बसत नाही किंवा कुठले पॅच इन्स्टॉलेशन्स, अपडेट्स, मेंटेनन्स हे करत नाही त्या सर्व्हरला. आपण जस्ट आपलं ॲप्लिकेशन ॲक्सेस करतो. बाकी नेटवर्किंग किंवा OS हे सगळंच्या सगळं क्लाउड मॅनेज करतं. आपण फक्त काय करतो, ॲप्लिकेशन यूज करतो, दॅट्स इट. हे प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस आणि इन्फ्रास्ट्रक्चर ॲज अ सर्व्हिस याच्यापेक्षा इझी आहे आणि इझी टू ॲक्सेस आहे किंवा मेंटेन आहे. आपल्याला जेवढं हवं आहे तेवढंच घेतो आपण. ओके. याच्यानंतर लाईक इन शॉर्ट जर का म्हणलं तर वाय ServiceNow इज अ सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस, तर हे क्लाउडवरती लाईक होस्टेड इन दी क्लाउड, हे क्लाउडवरती होस्ट केलेलं आहे. आपल्याला कुठलंच इन्स्टॉलेशन करावं लागत नाही. आपण डिरेक्टली मी जसं वेबसाईटवरून क्लिक केलं आणि ते पूर्णच्या पूर्ण इन्स्टन्स माझ्या ब्राउझरवरती लोड झाला, तर तो होतो लाईक विदाऊट एनी इन्स्टॉलेशन. ऑटोमॅटिक अपग्रेड्स असतात. ऑटोमॅटिक अपग्रेड म्हणजे ServiceNow त्यांच्या साईडनेच सगळेचे सगळे अपग्रेड वगैरे मॅनेज करतं. आपल्याला फक्त ॲप्लिकेशन यूज करायचं आहे. मल्टी टेनंट आर्किटेक्चर म्हणजे मल्टिपल लोक ॲट अ सेम टाईम एक इन्स्टन्स ॲक्सेस करू शकतात आणि हे सबस्क्रिप्शन बेस्ड आहे. म्हणजे तुम्ही जेवढं यूज कराल, तुम्ही जी सर्व्हिस रिक्वेस्ट कराल किंवा सबस्क्राईब कराल तेवढंच तुम्हाला पे करायचं आहे. हे आहे ServiceNow. ओके. आता जर का मी नेक्स्ट टॉपिककडे आलो, वाय ServiceNow इज अ लाईक सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस. मी जसं बोललो हे क्लाउडवरती स्टोअर आहे किंवा रन क्लाउडवरतीच होतं. आपल्याला कुठलं इन्स्टॉलेशन करावं लागत नाही. ऑटोमॅटिक अपग्रेड बाय ServiceNow स्वतः अपग्रेड करतं आणि लाईक मल्टी टेनंट आर्किटेक्चर किंवा मल्टिपल कंपनीज किंवा मल्टिपल ऑर्गनायझेशन
एक सेम इन्फ्रास्ट्रक्चरवरती सिक्युअरली ॲक्सेस करू शकतात आणि हे सबस्क्रिप्शन बेस्ड आहे आपल्याला. आणि हे लाईक सर्व्हिस नाव सगळ्याचं सगळं हँडल करतं. आपल्याला जस्ट ते सर्व्हर लाईक आपल्याला मॅनेज करायची गरज नाही आहे, सर्व्हर्स किंवा पॅचेस त्याचे अपडेट्स. ओके, मी नेक्स्ट टॉपिककडे जातो आता. इंट्रोडक्शन टू ए आय, जनरेटिव्ह ए आय. आत्ता करंट सिच्युएशनमध्ये जो जो सगळ्याच्या सगळा मार्केट आहे तो एकाच गोष्टी पाठीमागे पळतो आहे, जो की आहे ए आय. मग ते जनरेटिव्ह ए आय असो किंवा जस्ट ए आय असो किंवा एजंटिक ए आय असो, हे सगळ्याचे सगळे रन होत आहेत. आणि सर्व्हिस नाववरती पण हे सगळेच्या सगळे ॲज अ एक ॲप्लिकेशन म्हणून किंवा ॲज अ एक टेक्नॉलॉजी म्हणून आपण युटिलाइज करू शकतो आणि कस्टमरसाठी ते इम्प्लिमेंट करू शकतो. तर काय ए आय काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे जे मशीन आहे दॅट सिम्युलेट्स ह्युमन इंटेलिजन्स. ओके, ह्युमन इंटेलिजन्स म्हणजे काय? तर आपल्या ॲज अ ह्युमन आपण जे इंटेलिजन्स ॲप्लाय करू शकतो आणि गोष्टी करू शकतो, तर सेम गोष्टी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अंडर करू शकतात. फॉर एक्झाम्पल सिरी आहे, ChatGPT आहे किंवा नेटफ्लिक्सचे रेकमेंडेशन्स आहेत. तर हे सगळे आहेत ए आयचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल आपण जर का ChatGPTला एखादा टास्क दिला तर तो जसा एक माणूस काम करेल तसंच तो काम करतो. नेक्स्ट आहे मशीन लर्निंग. मशीन लर्निंग काय करतं? तर जो एक्झिस्टिंग डेटा आहे तर ते यूज करून त्याची सिस्टम लर्न करते आणि फर्दर जे पण ऑपरेशन आहेत तर ते ऑपरेशन करतं. म्हणजे इन शॉर्ट लाईक सिस्टम लर्न्स फ्रॉम डेटा. जो पण पास्ट डेटा आहे त्याच्यावरून ते पण तर कुठला पण पास्ट डेटा यूज करतं, त्याचं ए आय मॉडेल पहिल्यांदा ट्रेन होतं आणि त्याच्यावरती बेस्ड ते प्रेडिक्शन्स प्रोव्हाइड करतं. एक एक्झाम्पल म्हणलं तर असाइनमेंट ग्रुप प्रेडिक्ट करतं बेस्ड ऑन सर्व्हिस लाईक बेस्ड ऑन इन्सिडंट शॉर्ट डिस्क्रिप्शन अँड कॅटेगरी. म्हणजे जर का इश्यू जर का माझा ईमेल इज नॉट वर्किंग तर तो पर्टिक्युलर टीमलाच गेला पाहिजे. किंवा फॉर एक्झाम्पल डिस्प्ले किंवा जे आपल्या कंपनीमध्ये किंवा टी व्ही इज नॉट वर्किंग असं म्हणलं तर ते इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंटमध्येच गेलं पाहिजे. ते दुसऱ्या डिपार्टमेंट लाईक हार्डवेअर डिपार्टमेंटकडे किंवा दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये नाही जायला पाहिजे. तर जे की आहे हे जे इंटेलिजंटली जे प्रेडिक्ट करतं ते येतं मशीन लर्निंगच्या अंडर. तर मशीन लर्निंगच्या अंडर प्रेडिक्टिव्ह इंटेलिजन्स या नावाचं लाईक मॉड्यूल आहे सर्व्हिस नावमध्ये जे की हे प्रोव्हाइड करतं. ओके, फॉर एक्झाम्पल इकडे इन्सिडंट तिकीट जर का आपण सगळेच्या सगळे एका ए आय इंजिनला दिले तर ते पहिल्यांदा त्यावरती ट्रेन करतं आणि ऑटोमॅटिकली ते असाइनमेंट ग्रुप लाईक करेक्ट असाइनमेंट ग्रुप प्रिडिक्ट करतं. हे आहे त्याचं एक्झाम्पल. थर्ड आहे जनरेटिव्ह ए आय. जनरेटिव्ह ए आय म्हणजे जनरेटिव्ह ते काहीतरी क्रिएट करतं. तर इन शॉर्ट जनरेटिव्ह ए आय हा कंटेंट क्रिएट करतं. व्हॉट काइंड ऑफ कंटेंट? तर टेक्स्ट डॉक्युमेंट असू शकतात किंवा ईमेल ड्राफ्ट करणं किंवा एखादा समरी रिपोर्ट जनरेट करायचा आहे किंवा कोड लिहायचा आहे. तर या सगळ्यामध्ये जनरेटिव्ह ए आय आपण यूज करतो. कोणाचाच दिवस असा जात नसेल ज्यात कुणीतरी ChatGPT किंवा बार्ड किंवा अजून कुठलं तरी जनरेटिव्ह ए आयचं टूल यूज नाही केला किंवा को-पायलट. तर सर्व्हिस नावमध्ये ए आय कसं वर्क होतं किंवा काय त्याचे फीचर आहेत हे खूप लाईक मायन्यूट म्हणजे एकच रिक्वायरमेंट बेस्डवरती आहेत. तर आपण लास्ट टॉपिकमध्ये होतो आणि जो इम्पॉर्टंट आहे म्हणजे सब टॉपिकमध्ये ए आय इन सर्व्हिस नाव. ए आय इन सर्व्हिस नाव त्याचे एक्झाम्पल काय काय आहेत? फॉर एक्झाम्पल ऑटो तिकीट क्लासिफिकेशन. एक लाईक हे जस्ट मी ITSMच्या पर्स्पेक्टिव्हने सांगतो आहे त्यामुळे दरवेळेस तुम्ही इन्सिडंट प्रॉब्लेम चेंज एवढंच ऐकताल. पण जर का तुम्ही ITOMमध्ये गेलात किंवा ITBMमध्ये, ITOM म्हणजे IT ऑपरेशन्स किंवा त्याचे भरपूर डिफरंट मॉड्यूल आहेत जे की आपण अपकमिंग सिरीजमध्ये बघणार आहे. तर हे एक्झाम्पल तिकडे पण ॲप्लाय होतात ज्या त्या यूज केसनुसार. फॉर एक्झाम्पल एक इन्सिडेंट आहे तर तो क्लासिफाय करायचा आहे ऑटोमॅटिकली. तर ते आहे प्रेडिक्टिव्ह इंटेलिजन्स यूज करून ऑटोमॅटिक तिकीट क्लासिफिकेशन किंवा प्रेडिक्टिव्ह असाइनमेंट.
ज्यात आपण एक पर्टिक्युलर ग्रुप एक पर्टिक्युलर इन्सिडेंट हा पर्टिक्युलर ग्रुपला असाइन करतो. ठीक आहे. ओके. तर कुठला पण इश्यू जर का रेज होतो आहे आणि जो सपोर्ट टीमला असाइन होतो आहे, बिफोर सपोर्ट टीम रिॲक्ट्स, जेव्हा पण इश्यू हे होतो आहे, रेज होतो आहे, त्यावेळेस एक रिझॉल्युशन किंवा एक हेल्प म्हणून एक सजेशन ते सजेशन देतं बेस्ड ऑन जनरेटिव्ह AI. ओके. तर त्यामध्ये पण युजर काही पण क्वेरी रेज करतो. फॉर एक्झाम्पल, व्हॉट इज स्टेटस ऑफ माय तिकीट. तर त्यावेळेस इन रिस्पॉन्स ते तुम्हाला रिअल टाईममध्ये तुमचे रेकॉर्ड फेच करून तुम्हाला ते स्टेटस देतो तुमच्या तिकीटचा, रादर दॅन तुम्ही टेबलमध्ये जाता, तो रेकॉर्ड ओपन करता, नंतर मग ते स्टेटस बघता. त्याशिवाय तुम्ही जस्ट एक नॅचरल लँग्वेजमध्ये क्वेरी देऊन तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स भेटू शकतो, किंवा अपडेट माय इन्सिडंट, किंवा अपडेट दिस नॉलेज आर्टिकल, किंवा इन जनरल तुम्ही जर का एक क्वेश्चन विचारला आणि त्याचं जर का नॉलेज आर्टिकल प्रेझेंट असेल, नॉलेज आर्टिकल म्हणजे एक इन्फॉर्मेशन आर्टिकल जर का प्रेझेंट असेल इन्स्टन्सवरती, तर ते रिस्पॉन्ड करतं. किंवा तुम्ही असं म्हणताय, आय एम न्यू, आय जॉईंड दिस ऑर्गनायझेशन रिसेंटली, आय वॉन्ट न्यू हेडफोन. तर त्या केसमध्ये ते तुम्हाला एक प्रोडक्ट लिंक देऊ शकतो, जिकडून तुम्ही कॅटलॉग तो हेडसेट किंवा हेडफोन रिक्वेस्ट करू शकता. आणि त्याच्यानंतर आहे रूट कॉज प्रिडिक्शन. म्हणजे जेव्हा पण कुठला पण एक इश्यू ऑकर होतो ऑर्गनायझेशनमध्ये, त्याचं एक रूट कॉज ॲनालिसिस किंवा प्रिडिक्शन ही AI वापरून इन सर्व्हिसनाव होऊ शकतं. तर इन सर्व्हिसनाव तिकडे मल्टिपल प्रोडक्ट्स आहेत, प्रोडक्टिव्ह इंटेलिजन्स, जे की मशीन लर्निंग वापरतं. नाव असिस्ट हे जनरेटिव्ह AI वापरतं. व्हर्च्युअल एजंट विथ नाव असिस्ट हे पण जनरेटिव्ह AI वापरतं, आणि तुम्हाला समरी देणं किंवा एक टेक्स्ट हेल्प देणं, किंवा कुठले पण कॅटलॉग आयटम वगैरे रेज करण्यासाठी एक ॲबिलिटी देणं, हे व्हर्च्युअल एजंट काम करतं. हे जेव्हा मी इम्प्लिमेंट करेल किंवा तुम्हाला ॲज अ डेमो देईल, त्यावेळेस तुम्हाला हे सगळेचे सगळे टॉपिक कळतील. कारण की इन शॉर्ट आपल्याला जर का जस्ट आपण मशीन लर्निंग किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर का घेतला, तर हे एक सब्जेक्ट आहेत आपल्या पूर्ण सिलेबसमध्ये. 1 वर्षाच्या सिलेबसमध्ये एक मशीन लर्निंग हा पूर्ण टॉपिक आहे. तो एक व्हिडिओमध्ये, एक सेशनमध्ये नाही कव्हर केला जाऊ शकत. पण इन सर्व्हिस नाव मी जेव्हा तो टॉपिक घेईल, तेव्हा 2 to 3 आवर्समध्ये आपण पूर्ण ते इम्प्लिमेंट करून एक यूज केस घेऊन पूर्ण तुम्हाला गाईड करणार. सर्टिफाईड सर्व्हिस नाव प्रोफेशनल बनायचे, तर त्याच्यासाठी हा आहे रोडमॅप. स्टेप बाय स्टेप तुम्ही कसं सर्व्हिस नाव प्रोफेशनल बनवू शकतात. तर स्टार्ट विथ सर्व्हिस नाव ॲडमिनिस्ट्रेशन. मग त्यामध्ये तुम्हाला एक सर्टिफाईड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर नावाचा कोर्स आहे, जो की तुम्हाला बेसिक आणि कोर कॉन्सेप्ट अंडरस्टँड करायला मदत करतो. त्याच्यानंतर हँड्स ऑन प्रॅक्टिससाठी तुम्ही सर्व्हिस नाव युनिव्हर्सिटी आणि डेव्हलपर साईटवरती जाऊन पर्सनल डेव्हलपर इन्स्टन्स हा रिक्वेस्ट करू शकता, आणि जो की फ्री आहे तुम्हाला. तो फक्त 10 दिवसांनंतर एक्सपायर होतो, तर तुम्हाला तो परत एकदा म्हणजे इनॅक्टिव्ह जर का 10 दिवसांपेक्षा जास्त असेल तर तो इनॅक्टिव्ह होतो. नाहीतर तुम्ही जर का दररोज लॉग इन करत असाल, दररोज प्रॅक्टिस करत असाल, तर तो सेम इन्स्टन्स तुम्ही लाईफ टाईम यूज करू शकता. त्याच्यानंतर आहे ॲडव्हान्स टू जर का ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट करायचं आहे, तर आफ्टर CSA सर्टिफाईड सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर, you have to pursue or complete सर्टिफाईड ॲप्लिकेशन डेव्हलपर कोर्स CAD. याचे मोस्टली CSA, CAD हे शॉर्टकट खूप फेमस आहेत, म्हणजे सगळ्यांना माहीत असतात. HR, इंटर्न्स किंवा सर्व्हिस नावच्या इकोसिस्टममध्ये जे आहेत, ज्यांना सर्टिफिकेशन्सचं नॉलेज आहे, ते सगळे हे शॉर्टकट यूज करतात. तर कन्फ्यूज नाही व्हायचं, हे आहे सर्टिफाईड ॲप्लिकेशन डेव्हलपर कोर्स, आणि त्याची लिंक इकडे मी हे ओपन करून पण एक्सप्लेन करतो की तुम्हाला कुठून काय भेटेल किंवा काय. त्याच्यानंतर आहे सप्लिमेंट विथ कम्युनिटी अँड यूट्यूब. म्हणजे ह्या कोर्सेससोबत तुम्ही सर्व्हिस नाव कम्युनिटी पण यूज करू शकता, आणि यूट्यूबच्या काही प्लेलिस्ट आहेत जे की तुम्हाला बिगिनिंगपासून किंवा जावास्क्रिप्ट लर्न करायला मदत करतात. सर्व्हिस नाव कम्युनिटी काय, मी डेव्हलपर आहे, राज डेव्हलपर आहे, गजानन डेव्हलपर आहे. तर आम्ही ग्लोबली
वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये आहे. पण मी जर का काहीतरी डाऊट आहे मला टेक्निकल कोडिंगमध्ये डेव्हलपमेंटमध्ये काहीतरी डाऊट आहे तर मी तिकडे जाऊन एक क्वेश्चन पोस्ट करणार. मी जर का शो केलं हे पेस्ट करून सर्व्हिस नाव कम्युनिटी, यांच्या वेगवेगळ्या साईट आहेत. सर्व्हिस नाव डेव्हलपर, सर्व्हिस नाव कम्युनिटी, सर्व्हिस नाव युनिव्हर्सिटी, सर्व्हिस नाव क्रिएट, सर्व्हिस नाव स्टोअर, सर्व्हिस नाव सपोर्ट, हे पूर्णच्या पूर्ण कम्युनिटी आहे. प्रत्येक वेबसाईटचा वेगळा अजेंडा आहे इकडे. ओके, तर मला कुठला पण क्वेश्चन आहे तर मी इकडे डिरेक्टली जाऊन आज द क्वेश्चन करू शकतो. म्हणजे त्याच्यात फक्त मला सब्जेक्ट एक्सप्लेन करायचा शॉर्टमध्ये आणि बॉडीमध्ये पूर्णचं पूर्ण क्वेश्चन इन डिटेल एक्सप्लेन करून तो पोस्ट करायचा आहे. हा पोस्ट केल्याच्यानंतर मला त्या क्वेश्चनवरती लगेच इन्स्टंटली लाईक 2 to 3 hours जे आपले अदर डेव्हलपर आहे गजानन किंवा राज आहे तर ते मला तिकडे रिस्पॉन्ड करतात. याचं हे सोल्युशन आहे. त्यांची एक्सपर्टीजच्या बेसिसवरती ते तुम्हाला हेल्प करतात असं आहे. आता हा सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर करिअर हा वाला आपण कोर्स बघू. आणि यांचं लर्निंग किंवा यांचे जे पण पोर्टल आहे सर्व्हिस नाव युनिव्हर्सिटी आहे तर एकदम इझी आणि चांगल्या वेमध्ये आणि इंटरेस्टिंग वेमध्ये त्यांचे कोर्सेस त्यांनी डिझाईन केलेले आहेत. तुमचा इंटरेस्ट जाणार नाही, तुम्हाला कुठला डाऊट आला तर तो लगेच रिझॉल्व्ह होईल अशा पद्धतीने ते डिझाईन केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल ही एक करिअर जर्नी आहे. सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर कसं बनणार किंवा करिअर जर्नी काय, तर हे याच्या लेवल आहेत सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटरच्या. लाईक तुम्ही असोसिएट सिस्टम ॲडमिन असू शकतात किंवा प्रोफेशनल असू शकतात किंवा एक्सपर्ट असू शकतात आणि बेस्ड ऑन दॅट तुमच्या सॅलरीज पण असतात. तर तुम्हाला काय काय एक लाईक लर्न करायचं आहे. हा तुम्ही ह्या लिंकवरती गेल्याच्यानंतर तुम्हाला पहिलं तर लॉग इन करायचं आहे तुमच्या युजरने, तुमच्या जीमेल आय डीने. तुमचा अकाउंट असेल बेटर, नसेल तर मी आत्ता तुम्हाला हे करू शकतो, इन्व्हाइट करू शकतो ज्यात तुम्हाला हा कोर्स फ्री भेटणार आहे. इकडे जे हनी कॉम टाईप जे दिसतं आहे तुम्हाला हे सगळेच्या सगळे टॉपिक आहेत. फॉर एक्झाम्पल वेलकम टू सर्व्हिस नाव, इथूनपासून तुम्ही स्टार्ट करा. जे पण रिक्वायर्ड इकडे रिक्वायर्ड असं दिलं आहे हे तुम्हाला करायचे आहेत. हे ऑप्शनलवाले आहेत, ते तुमच्या टाईमवरती बेस्ड. तुम्हाला टाईम असेल फॉर एक्झाम्पल हा कोर्स किती टाईम घेईल, 10 मिनिट, हा 5 मिनिट. इकडे सर्व्हिस नावचा ॲडमिन CSA फंडामेंटल्स. ओके, डोंट फॉरगेट हा वाला कोर्स तुम्हाला करायचा आहे आजपासून जेव्हा आपला हा सेशन एंड होईल. सर्व्हिस नाव ॲडमिनिस्ट्रेटर फंडामेंटल्स. जेव्हा तुम्ही गो टू कंटेंट्स करता तर इकडे स्टार्ट करून तुम्हाला त्या फंडामेंटल्सच्या कोर्सला कंप्लीट करायचं आहे. तर तो कोर्स किती टाईम घेईल, तर तो आहे माझ्या अंदाजे काहीतरी इकडे 2 ऑप्शन आहेत. कंप्लीट वन ऑफ द फॉलोइंग. यांचे भरपूर लाईक मल्टिपल लँग्वेजेसमध्ये हे कोर्सेस आहेत. आपल्याला हा इंग्लिशमध्ये, इकडे वेगवेगळे लँग्वेज आहेत. हे जॅपनीज आहे आय गेस, हे वेगळी कुठली तरी लँग्वेज आहे. इकडे जे इंग्लिश आहे हा आहे 14 hours कोर्स, हा कंप्लीट करायचा आहे. याची लिंक मी त्याच याच्यात पेस्ट करतो. इकडे जस्ट तुम्हाला स्टार्ट करायचं आहे आणि हा जो ऑन डिमांड आहे तो 14 तासाचा 4 मिनिटाचा कोर्स आहे. याच्यानंतर तुम्हाला हे बॅचेस भेटतात. इलिजिबिलिटी टू CSA वाउचर, म्हणजे CSA एक्झाम देण्यासाठी जे वाउचर लागतं ते भेटतं. ह्या कोर्सशिवाय तुम्ही CSA सर्टिफिकेशन करू शकत नाही. तर हे 14 तासांचं जे कोर्स आहे तर हे बेटर तुम्ही करा. याच्या समोर मी जस्ट हे ॲड करून देतो. अरे स्टार्ट. ओके, ठीक आहे. याच्यानंतर तुम्हाला जर का काही प्रॅक्टिस करायचं तर ते तुम्ही इकडे PDI, तुमचा एक PDI रिक्वेस्ट करून करू शकता. तुम्हाला इकडे लॉग इन करायचं आहे आणि
फर्स्ट टाईम ते थोडंसं टाईम घेईल तुमचा इन्स्टन्स जनरेट करायला, पण जेव्हा पण तुमचा इन्स्टन्स जे लाईक लोड होईल त्यावेळेस तुम्हाला इकडे स्टार्ट बिल्डिंग बटन दिसेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही डिरेक्टली तुमचा इन्स्टन्स ॲक्सेस करू शकता. याचे यूट्यूबवरती व्हिडिओ पण आहेत भरपूर सारे, तुम्ही तिकडून पण बघू शकता जर का काही डाऊट आला, किंवा मला पण व्हॉट्सॲपवरती पिंग करा. याच्यानंतर ॲडव्हान्स टू ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट, म्हणजे CSA झालात तुम्ही, तुमचं सर्टिफिकेशन झालं, त्या CSA सर्टिफिकेशनला हार्डली तुम्ही जर का चांगला डेडिकेशनने अभ्यास केला तर 1 ते 1.5 महिन्यात तुम्ही ते सर्टिफिकेशन करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही सर्टिफाईड ॲप्लिकेशन डेव्हलपर हा पण प्रोग्राम कंप्लीट करून हे पण ॲप्लिकेशन लाईक सर्टिफाईड ॲप्लिकेशन डेव्हलपर पण बनवू शकता.